आपण ज्या घरामध्ये वर्षानुवर्ष राहतोय ते अनधिकृत आहे असं सांगून जर कुणी पाडायला आलं तर मग सगळ्यांनाच त्रास होतो. मग तो सर्वसामान्य माणूस असो किंवा कॅम्पा वासी असोत किंवा दिल्लीश्वर औरंगजेब असो. बघूयात मग आता दिल्लीश्वर औरंगजेबाच्या आयुष्यामध्ये कुठलं तुफान येणार आहे. प्रॉपर्टीवर ही केस कशी झाली, तोडफोड होणार आता करा सर्व खाली, होणार हे इतिहास हे झाला कसा घोळ हा पहा तुम्ही हो, हो झाला कसा घोळ हा पहा तुम्ही हो, हा झाला कसा घोळ हा पहा. अरे कपडे बघून तरी म्युझिक द्यायचं होतंस. व्हेरी गुड. बस खामोश. बादशाह खुश झालेला आहे. नामुमकिन शिवाजी एवढा कडेकोट बंदोबस्त असताना सुद्धा शिवाजी द बॉस या सिनेमाचं तिकीट मला मिळालंच नाही. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबरास नाही, सांग कुठं शोधू तिला कळनास काही. खामोश बेमुरवत. क्या गा रहे हो? वल्लाह गुड मॉर्निंग. टकलिया. तू टाकल्या, तुझा बाप टाकल्या. टाका म्हणतो. अरे मी टकल्या म्हटलेलंच नाहीये. मी म्हटलं तकलिया म्हणजे इथून निघून जा. कशाला? कुछ देर के लिए हमें अकेला छोड़ दो. अच्छा एवढंच आहे ना. दिस इज अकेला छोड़ दिला. तुम्हारी माँ की सल्तनत तुझ्या आईच्या गावात सुरुवातीला तेवढा फालतू पंच. हे बघ मी सरकारी कर्मचारी आहे, माझा स्टँडर्ड एवढाच आहे. तो औरंगजेब कुठे आहे? औरंगजेब बरखुरदार लगता है आगरा में नए आए हो, वरना औरंगजेब के सामने बोलने की जरूरत नहीं करते. ते जरूरत नाही. किती वेळा तुला सांगितलं हळू बोल. मागचे 2 एपिसोड आपल्याला सांगतात आपला स्पीड कमी करा. त्या जरूरतीची काही जरूरत नाही आहे. क्या हे घ्या. हे काय आहे? सुरळी. मग ही मी काय वाचा. हे बघ सुरळीत लिहिलेलं मला सुरळीतपणे वाचता येत नाही. सुरळीतपणे कळायचं असेल तर या सुरळीत जे काही लिहिलं मला सुरळीतपणे सांग. मी सांगू? वाच. नोटिस तुम्हें भेजी है खत में, पाड़ने वाला तेरा ताजमहल है, पाड़ने वाला तेरा ताजमहल. ए मुरवजी क्या गा रहे हो? वल्लाह लीलू. चुप हो जा. मराठीत सांग. हे बघ तुझा ताजमहल पाडायला आलोय. नाही, ताजमहल पाडायला जर तुम्ही आलात तर आम्ही तुमची जबान काटून टाकू. चल ते नंतर बघू. मालकाला बोलो. कोणाच्या नावावर आहे ताजमहल? कोणाच्या नावावर आहे? कुणाच्या नावावर? अरे कोणाच्या नावावर आहे? कुणाच्या नावावर ताजमहल आहे? कुणाच्या नावावर? कोणाच्या नावावर आहे? कुणाच्या? माझ्या आईच्या. आठवलं. आमच्या मम्मी जानच्या नावावर आहे. मम्मी जानला बोलो. नहीं, मम्मी जान नहीं आ सकती. बहुत साल पहले वो अल्लाह को प्यारी हो गई आणि तिच्या आठवणीमध्ये आमच्या डॅडू जान हा ताजमहल बांधला तिच्या नावावर. ठीक आहे मग डॅडू जानला बोलो. नहीं, डॅडू जान तू कप के चल बसे. चल बसे आता पकवू नका मला. आता खूप झालं तुझं. आता मालकाला बोलव यार, मला ताजमहल पाडायचा लवकर. ताजमहल का पाडायचा? का म्हणजे असं काय करतो? सरकारचा नियम आहे इल्लीगल बांधकाम पाडायचं. हे बघ मग तो कॅम्प असू दे कोला असू दे, नियमाच्या बाहेर केलेलं बांधकाम तोडायचं म्हणजे तोडायचं. अरे पण आम्ही असे कुठले नियम मोडलेले आहेत? ही ताजमहलची ब्ल्यूप्रिंट. ताजमहलची ब्ल्यूप्रिंट एवढी काळी? ब्ल्यूप्रिंट जरी ही काळी रे, ताजमहल तुझा ती पाडी रे. हातोड्याने पकडणे, छिन्नीने छिन्नून पाडी रे. टिक 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 टिक. हे ब्ल्यूप्रिंट जरी ही काळी रे. बेमुरवत ये क्या गा रहे हो? वल्लाह अखल गेलो. मला मराठीत सांग. हे बघ
काय माहितीये का, तुझा ताजमहाल आहे ना हा कुतुब मिनारपेक्षा जास्त हायटेड आहे. परमिशन नाहीये त्याची. म्हणजे आणि नदीच्या किती जवळ बांधलाय तो. अरे पूर आला तर धूर निघेल तुझा. अरे पण आम्ही बांधलेलाच नाहीये, तो बिल्डर निबाधलेला आहे. अच्छा त्याला बोलो, या फॉर्मवर त्याची सही लागेल. नाही, तो सही करू शकत नाही. ठीक आहे मग अंगठा पण चालेल. तो अंगठा आपण देऊ शकत नाही, कारण ताजमहालचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आमच्या आब्बाजाने त्याचे हात कलम केले. तुझ्या आब्बाच्या का डोक्यावर पडलेच काय. अरे कलम करायचे, हात कशाला कलम करायचे, आंब्याचं कलम करायचं ना, पैसे मिळाले असते. अरे हात कलम केले म्हणजे हात तोडले. हाफ मर्डर नाही, आज हाफ ताजमहाल पाडणार. अरे यार नाही नाही नाही, ताजमहल हिंदुस्तान की शान है. अरे बाबा माझ्या हातात कोर्टाचं फरमान आहे. अरे फरमान असलं म्हणून काय झालं, तुम्ही ताजमहल पाडायला आलात, उद्या माझं घर पाडा. हे तर पाडणारच आहे. हे बघ तुझा आजोबा अकबर, त्याने अनारकलीला ज्या पिलर मध्ये गाडलं ना, तो पिलर इल्लीगल आहे. पिलर इल्लीगल. अनारकली कोण आहे ही अनारकली? सरला म्हणून तू विचारतोय ना कोण आहे ही अनारकली? तुझ्या आजाने अनारकलीला पिलर मध्ये गाडलं, तो इल्लीगल आहे. तुझ्या आजाने अनारकलीला गाडलं, तो इल्लीगल आहे. खामोश बेमुरवत, ये क्या गा रहे हो? वल्लाह लीलो, वल्लाह लीलो. अरे त्याला एक अक्कल नाहीये, पण तुला सुद्धा अक्कल नाहीये. काय चाललंय? अरे तुम्ही जर आमचं घर तोडलं तर आम्ही बेघर हो. आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही कुठे राहणार? सोपी आयडिया आहे, म्हाडाचा फॉर्म वर घर मिळेल तुला. लगता है मुंबई में नहीं आए हो. अरे या मुंबईत एक वेळ टाळा लागेल, पण म्हाडाचं घर कधीच नाही लागणार. हे बघ जागोजागी बॉम्ब लावले ताजच्या बाजूला व्हा आणि महाल 2 तासात खाली करायला पाडायचं झालं काय. रुक जाओ, ताजमहल मत गिराओ. अरे म्हणजे अब्बा जानने मुगलिया फायनान्स कंपनीकडून हाऊसिंग लोन घेतलं, ते सुद्धा 40% व्याज दराने, आणि हा ताजमहाल बांधला. आणि आज इतक्या वर्षानंतर तुमच्या लक्षात येतं की हा ताजमहाल इल्लीगल आहे. रक्ताचं पाणी करून करून एक एक पैसा गोळा करून करून मी अजूनपर्यंत त्याच्या कर्जाचे हप्ते फेडतो, आणि आज तुमच्या लक्षात येतं की ताजमहाल इल्लीगल आहे. अरे हा ताजमहाल फक्त ताजमहाल नाहीये आमच्यासाठी, आमच्यासाठी स्वप्नांचा महाल आहे. आणि आमच्या या स्वप्नांच्या महालाला आज इतक्या वर्षानंतर तुम्ही इल्लीगल ठरवता. नाही लवकर आहे, लवकर आहे. फोड, अरे फोड, अरे बाबा बाबा बा... माझे बाबा आहेत. काय नाटकात काम करून पै जमवून 10x12 चिरून घेतले, आणि इतक्या वर्षानंतर ती बिल्डिंग इल्लीगल आहे म्हणून नोटीस आली पाडायची. झटका बसलो, सतत वेळेचे झटके येतात. काय 10x12 रूम असली तरी प्रत्येकाला आपलं घर हे ताजमहालच असतं नाही का. बाबा काळजी करू नका, तुमचा पोरगा जिवंत आहे, बेटा जिंदा आहे. बाबा बाबा जहापणा. अरे पुरे झाला तुझा शहाणपणा. राजेंनी सांगितलं हा गड काबीज करायचा, तेव्हा मावळांनो सावध व्हा, तयार व्हा गड काबीज करण्यासाठी. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. आता परत मावळ्याचा ड्रेस शिवायला लागेल. ओ बाबा ऐका ना. अप्रतिम ट्विस्ट दिलात तुम्ही या ऍक्टच्या शेवटी. कारण हा जर ऍक्ट आम्ही नुसता बघितला असता तर त्याचा इम्पॅक्ट जर एक्स आला असता,
तर त्या एंडमुळे ह्याचा इम्पॅक्ट x⁻100 आला. वा. मैं चाहता हूं की या ऍक्टला आपण एक ब्लास्ट देऊया, पण त्याच्या आधी ब्लास्टचं टायमिंग असं की एकदा त्याचं वन्स मोर घेऊया, हो. तुझ्या आजानेचा. आणि ते गाणं संपलं की आपण ब्लास्ट करूया. हा, तुझ्या आजाने तुझ्या जाने अनारकलीला पिलर मध्ये गाडलं गाडलं तो इल्लीगल आहे. तुझ्या आजाने तुझ्या जाने अनारकलीला पिलर मध्ये गाडलं तो इल्लीगल आहे. स्वप्नील सर